नमस्कार मंडळी. तुम्ही हा साबण पाहताय. हा हर्बल साबण आहे आणि विशेष म्हणजे मी हा साबण घरी तयार केलेला आहे. तुम्ही जर हा साबण पाहिला ना तर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल की हा साबण घरी तयार केलेला आहे. पण हो, याची प्रोसिजर खूप सोपी आहे आणि तीच प्रोसिजर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण इथे घेतलेले आहेत काही लिंबाची पानं, तुळशीची पानं आणि काही गुलाबाच्या पाकळ्या. आता याचं काही फिक्स मेजरमेंट नाही आहे, तुम्ही कमी अधिक घेऊ शकता. आता आपण ही एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याची शक्य होईल तेवढी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण एक घेतलेलं आहे कोरफड. कोरफड सगळ्यांकडेच असते. त्याचं एक छान तयार झालेलं पान घ्यायचं आहे आणि वरतून त्याची जी स्किन आहे ती पील करून घ्यायची आहे. आपण फक्त यामधील आतील पल्प वापरणार आहोत. ते नाईफच्या साह्याने आपण असं इझिली रिमूव्ह करू शकतो. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. पल्प आपला काढून झालेला आहे. त्याआधी आपण चाळणीच्या मदतीने जी तयार केलेली पेस्ट आहे ती आपण गाळून घेऊया. आता या पेस्टमधील आपल्याला फक्त याच्यातील लिक्विड पाहिजे आहे. बाकीचं आपण व्यवस्थित हा चोथा वगैरे हाताने छान स्क्वीज करून गाळून घ्यायचा आहे. याच्यातील फक्त आपल्याला लिक्विड पार्ट यूज करायचा आहे. आता सेम पॉटमध्ये आपण तयार जो कोरफडचा पल्प घेतलेला आहे तो देखील एकदा मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे याचा आपल्याला जेल भेटेल. हा देखील आपण व्यवस्थित गाळून घेतलेला आहे. आता आपले हे दोन्ही लिक्विड तयार आहेत. यामध्ये ना आपण आणखी दोन गोष्टी घालणार आहोत. ते म्हणजे एक चमचा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे हळदी पावडर. छोटा एक चमचा वापरलेला आहे मी. आणि हळदी पावडर शक्यतो आपली जी घरी तयार केलेली आहे ना ती असेल तर वेल अँड गुड. यानंतर घालूया आपण 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल. यानंतर शेवटचा मेन इन्ग्रेडियंट तो म्हणजे सोप बेस. आता सोप बेस तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी अगदी इझिली अवेलेबल आहे. तुम्हाला कुठेही भेटू शकतो. यानंतर याचे छोटे छोटे पीस करायचे आहेत आणि डबल बॉयलर मेथड वापरून याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आणखी एक बाउल ठेवायचा आहे आणि त्या बाउलमध्ये हे सोप बेसचे पीसेस घालून याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. मेल्ट झाल्यानंतर लागलीच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपला जो लिक्विड इन्ग्रेडियंट तयार आहे तो यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा आहे. याचा हलकासा कलर चेंज होतो पण काही हरकत नाही. आता माझ्याकडे आहे हा सोप मोल्ड. याच्यामध्ये मी हे लिक्विड फिल करत आहे आणि तुमच्याकडे जर सोप मोल्ड नसेल तर काहीच हरकत नाही. आपल्याकडे पेपर कप्स वगैरे तर आरामशीर असतात, टी कप्स वगैरे, त्याच्यामध्ये देखील हे लिक्विड खूप छान सेट होते. आता यानंतर आपण हे व्यवस्थित फिल करून घेणार आहोत. हे पहा, मी तुम्हाला इथे पेपर कप्समध्ये देखील हे सेट करून दाखवते. हे पहा, 1 ते 1.5 तासामध्ये ह्या सोप्स आरामशीर सेट होतात आणि खूप इझी अशी प्रोसेस आहे. तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा आणि आपल्याला घरच्या घरी अशा नैसर्गिक हर्बल सोप आपल्याला वापरायला भेटतात. आणि एकदा सोप बेस जर आणला ना आपण तर आरामशीर याच्यामध्ये एवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ते पाहू शकता भरपूर अशा सोप्स तयार होतात ह्या. आणि तुम्हाला वाटत असेल याचा असा फोम वगैरे होतो की नाही, म्हणजे फेस वगैरे होतो की नाही, ते देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता 1.5 तासानंतर ह्या सोप तुम्ही ते पाहू शकता खूप छान सेट झालेले आहेत. फक्त तुम्ही एकच गोष्ट करा, याच्यामध्ये खूप जास्त क्वांटिटीमध्ये करू नका. फक्त एक सोप बेस जो आहे तो एकदा यूज करा, कारण याच्यामध्ये आपण कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरलेले नाहीत. त्यामुळे थोड्या क्वांटिटीमध्ये तयार करा, यूज करा आणि त्यानंतर परत तुम्ही तयार करू शकता. आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुम्ही या सोप्स तयार करू शकता. याच्यामध्ये इन्ग्रेडियंट आहेत ते बाकीचे तुम्ही फार वेगवेगळे वापरू शकता. आणखी बेसन पीठ, मसूर डाळीचं पीठ, हनी, म्हणजे खूप वेगवेगळे व्हेरिएशन्स याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि ह्या तुम्ही सोप पाहताय याला फर्स्ट टाइम कोणीही पाहिल्यानंतर म्हणणार नाही की तुम्ही ह्या घरी तयार केलेल्या आहेत. नक्की एकदा ह्या सोप्स करून बघा तुम्ही घरी आणि याचे रिझल्ट देखील खूप खूप छान आहेत. आता मी तुम्हाला ह्या कशा म्हणजे यूज केल्यानंतर याचा फोम तयार होतो की नाही किंवा फेस तयार होतो की नाही हे दाखवते. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. आणि ही तुम्हाला प्रोसेस कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.